लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 19 जुलैचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि आज सगळ्याच प्रेक्षकांना उत्सुकता आहे की पार्थने काव्याचं आणि त्याचं रिलेशन सगळ्यांना सांगितलं का. तर बघा आज काय काय घडलंय. तर सुरुवातीला आपण बघतोय सत्यनारायणाच्या पूजेसाठी सगळेजण त्यांना म्हणत असतात या जोड्यांना की चला बसा, पूजेला बसा पोरांनो. पण हे कोणी बसायला तयार नसतात, नुसते एकमेकांकडे बघतात. त्यामुळे सगळ्यांनाच टेन्शन आलंय की नेमकं यांच्या मनात चाललंय तरी काय. आणि इकडे रम्या विचार करते घटस्फोट घ्यायचा असून सुद्धा हे दोघे पूजेला कसे बसणार. मामा मामीला सांगू शकत नाही ना आत्ता काही, म्हणून पूजेला बसताय वाटतं. हरकत नाही, कधी ना कधी मामा मामीला कळणारच आहे. एकदा का कळलं ना की पार्थ बरोबर जोडीने सत्यनारायणाची पूजा मीच करेल, रम्या पार्थ देशमुख म्हणून. आणि आता वसू आत्या तिला खुणवतात, काय ग रम्या, अगं तुझ्या मनात जे आहे ना तसंच होणार आहे बघ सगळं. आणि लगेच रम्या खुश होते. तेवढ्यात पार्थला फोन येतो, म्हणून तो बाजूला जाऊन फोनवर बोलत असतो. तितक्यात नंदिनी गुरुजींशी संवाद साधते आणि ते सासू सासरे बिचारे लहान लेकरासारखं सगळं काम करत असतात. नंदिनी गुरुजींना विचारते हळूच, गुरुजी त्या दिवशी तुम्ही सांगितलं ते आणि आज आपण करतोय ते हे सगळं वेगळं आहे ना. नाही म्हणजे दोन विरुद्ध दिशेच्या टोकाला जाणार आहे. नेमकं खरं काय मानू मी गुरुजी. गुरुजी म्हणतात, बेटा तुझ्या समोर जे आहे ना ते बघ आणि तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तुला लवकरच. पूजा सुरू झाली ना बेटा की सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तुला. चला बसा जोडीने पूजेला. आता बघा त्या पूजेला बसायसाठी पुन्हा सगळे एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागतात. लगेच पार्थचे बाबा म्हणतात, अरे चला चला बसा पोरांनो, पूजेला सुरुवात नाही करायची का. लगे आता हे बसणार नाही बसणार. तेवढ्यात लगेच वसू आत्या म्हणतात, अरे पार्थ बस ना पूजेला. अरे नंदिनी जीवा काव्या बसा ना पूजेला. आणि हे चौघाचे चौघं भाव खात आहे बरं का प्रेक्षकांनो. खरंच ना किती ओव्हर दाखवलंय बघा. वसू आत्या म्हणतात, काय गो ए काव्या, अगं पूजेला बसत का नाहीयेस तू, तुला बसायचं नाहीये का पूजेला. सगळा फुटेज ना वसू आत्याच खातात प्रेक्षकांनो अर्ध्याच्या वर बघा. लगेच काव्या त्यांना उत्तर देते, मी असं म्हणाले का तुम्हाला आत्या. मग लगेच या मानिनताई म्हणतात, वसुताई कशाला पोरांना असं बोलताय. लगेच या वसू आत्या इश्यू क्रिएट करतात, काय ग मानिनी, अगं मी नुसतं विचारलं बाई पोरांना आणि गुरुजींना असं तात्काळात किती वेळ ठेवायचंय. बसा रे पोरांनो बसा, पूजेला बसा, चला चला जोडीने बसायचंय. चल ग चल, ए नंदिनी तू ये इकडे. आता लगे वसू आत्याने स्वतःच्या हाताने या पोरांचे हात धरले आणि पूजेला बसवलं बरं का. काय ड्रामा रंगवला बघा ना. आता पुढे पहा काय झालंय. मग लगेच अर्धा वेळ न प्रेक्षकांनो मालिकेमध्ये हे जोड्या एकमेकांच्याकडे पाहण्यात आणि भूतकाळ आठवण्यात घालवतात. हे मी नेहमीच सांगत असते म्हणा. त्यामुळे आजही तसंच काहीसं झालंय. तर बघा आता नंदिनी बसते जीवासोबत जोडीने पूजेला. तेव्हा तिला सगळं आठवतं. जीवाने किती रूडली तिला उत्तर दिलं की माझ्या वस्तूंना हात लावू नकोस. आणि तिच्या हाताने ते तुटलं होतं तेव्हा जीवा वसकला होता तिच्यावर. ही आमची शेवटची आठवण होती एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि आता ते नंदिनीला आठवतं आणि तिला फार वाईट वाटतं बाई. आणि आता इकडे पार्थचं काही वेगळं नाही आहे. आता घटस्फोटाच्या पेपरपर्यंत सगळा भूतकाळ आठवतो त्यांना. आता या पार्थला पण तेच आठवतं बरं का की काव्या त्याच्यावर वसवस करते, ती काही त्याच्याशी नीट वागत नाही. काव्याला पण तेच आठवायला लागतं. आता घटस्फोटाच्या पेपरपर्यंत आपण आलो आहेत. अरे देवा प्रेक्षकांनो केवढा अत्याचार आहे हो हा. अर्धे एपिसोड भूतकाळात दाखवतात ते कमीत कमी विदिन 5-6 मिनिट 5-6 मिनिट म्हणायला हरकत नाही. ते लग्नानंतर चालू केलं त्यांनी. लगली काव्या एकीकडे जीवाकडे बघते, जीवा तिच्याकडे बघतो, नंदिनीकडे बघतो. निव्वळ तमाशा आहे. आता बघा या कोणते पार्थचे बाबा म्हणतात, चल मानिनी आवर लवकर. मग ते गुरुजी म्हणतात, मानिनी आधी कुंकू लाव बरं सगळ्यांना. मग त्या सासूबाई येतात आणि सगळ्यांना कुंकू वगैरे लावतात आणि पूजेला अशा पद्धतीने सुरुवात होते. इथे मालिकेचं शीर्षक गीत त्यांनी ऐकवलंय प्रेक्षकांनो. मालिकेच्या कमीत कमी 20 मिनिटं त्यांनी हेच दाखवलं. आता बघा हळदी कुंकू लावताना इथे मालिकेचं शीर्षक गीत त्यांनी ऐकवलं, वाट हरवली धुक्यात जेव्हा. आणि आता ते पूर्ण हळदी कुंकू पूर्ण होस्तोवर चालू होतं हे. आणि मग ते पुन्हा जोड्या एकमेकांकडे पाहतात आणि लग्नानंतर होईलच प्रेम. ते काही होईना प्रेक्षकांनो. घटस्फोट होऊ लागला, भांडणं होऊ लागले, पण प्रेमाचा कुठे आता पत्ता नाही आहे. असं काहीतरी तमाशा चाललाय. आता गुरुजींनी सुरुवात केली. गुरुजी म्हणतात, चला पूजेला सुरुवात करूया. सत्यनारायणाच्या पूजेला बसण्यापूर्वी सगळ्यांना प्रश्न पडतो की सत्यनारायणाची पूजा करतो म्हणजे नेमकं काय करतो, पूजेचा अर्थ काय, कसलं सत्य जाणायचं आहे. तर बघा प्रत्येकाचं सत्य हे वेगवेगळं असतं.
आता गुरुजी असं बोलतात तेव्हा हे सगळे एकमेकांकडे पाहायला लागतात. मग आता गुरुजी पुढे सांगतायत, माझ्यासाठी सत्य म्हणजे तुमच्या आतला आवाज. मी तुम्हाला सांगेल पोरांनो, सत्य म्हणजे तुमच्या आतला आवाज आणि त्या आवाजाला ऐका आणि त्याप्रमाणे वागत राहा. सत्य म्हणजे आवाज, सत्य म्हणजे आपला आतला आवाज आणि नारायण म्हणजे आपण स्वतः. तुम्ही घरच्यांशी खोटं बोलू शकता पण स्वतःशी तुम्ही कधीही खोटं बोलू शकत नाही. आता मला एका क्षणाला असं वाटलं प्रेक्षकांनो, गुरुजी यांचा सस्पेन्स बोलायला आलेत की काय, पण तसं नाही आहे. गुरुजींनी यांना मार्मिक शब्दामध्ये चांगली म्हणजे शिकवण दिली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. मग स्वात्या हसत असतात जेव्हा गुरुजी असं बोलत असतात तेव्हा, म्हणजे त्या अर्थाने नाही हसल्या त्या, पण नंदिनी पार्थला वगैरे त्यांना हसतायत जोड्यांना, गुरुजींना नव्हत्या हसत. मग बघा गुरुजी पुढे या जोड्यांना सांगतायत, चला मुलांनो आता या गोष्टीचा अर्थ समजून घ्या बरं आणि पूजेला सुरुवात करा. आणि पोरांनो अगदी मनापासनं पूजा करा. आणि मुलींनो जेव्हा पूजा सुरू असेल तेव्हा तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या हाताला हात लावा, आचमन करा. पहिल्या 3 वेळेला आचमनात तिथे तांबणामध्ये पाणी घ्या आणि पळीपात्रातलं पाणी 3 वेळेला सोडून द्या. आता मी जेव्हा मंत्र म्हणेल तेव्हा पाणी सोडायचं आहे. आता पुन्हा एकमेकांकडे पाहायला लागतात. हळूच ती नंदिनी हाताला हात लावते जीवाच्या आणि मग पूजेला सुरुवात होते. इथे पुन्हा म्युझिक वाजते ते वाट हरवली. अरे यार प्रेक्षकांनो, कोणीतरी मला बक्षीस द्या रे या मालिकेचा रिव्ह्यू द्यायसाठी. कधी कधी वैतागून जाते मी प्रेक्षकांनो. काय एकमेकांकडे पाच भूतकाळ आठवतात कोणाच ठाऊक बाबा. आता बस झालं ना, पाठ झाला, लहान लहान लेकरांना पण पाठ झालाय. आता तुम्हाला वाटत असेल मी काय एवढं निगेटिव्ह बोलते. अरे खरंच प्रेक्षकांनो, बघा ना तुम्ही आजची मालिका बघा, मग तुम्हाला रिअलाइज होईल. तर पहा आता पुढे काय दाखवलं त्यांनी. गुरुजी आता पूजा सांगतात त्याप्रमाणे आचमन चालू आहे. नारायण नमः, माधवाय नमः आणि सगळं सुरू आहे. आता एकदम अचानक काव्या जेव्हा या पाठच्या हाताला हात लावते ना, तर तो पाठ लगली एकदम उठून बसतो. मग लगे वसू आत्याच फुटेज खायला लागतात या सगळ्यात. नेहमीप्रमाणे पाठ उठला तेव्हा लग्नानंतर ढंगचिक ढंगचिक चालू झालं आणि मग पाठ उठल्यावर लगली सस्पेन्स. काय झालं काय झालं, का बरं उठला पाठ, काय झालं. मानिनताई लगली टेन्शनमध्ये आणि ते पाठचे बाबा टेन्शनमध्ये. मानिनताई म्हणायला लागतात, काय रे बाबा, अरे काय झालं पार्थ, अरे असं उठू नये पूजेच्या मध्ये, काय काय प्रॉब्लेम झाला का. लगली तो पार्थ असा अनइझी होतो बरं का आणि म्हणतो, आई मला ना तुझ्याशी बोलायचं आहे. मानिनताई म्हणतात, अरे थांब बेटा पूजा तर होऊ दे मग बोलू आपण. लगेच पार्थ म्हणतो, आई मला आत्ताच बोलायचं आहे आणि लगे त्या मानिनताईचा हात धरून बाजूला नेतो. लगे या दोघी मायलेकी खुसफुस करायला लागतात, रम्यान व स्वात्या. रम्या लगली म्हणते, बघ आई पार्थ कसा स्वतःसाठी खड्डा खणतोय. मग लगेच या व स्वात्या हसतात आणि म्हणतात, अगं आपलीच माती ना आपलीच माणसं. आता लगेच हे पार्थचे बाबा म्हणतात, अरे काय चाललं काय. लगली पार्थ एकदम सिरियस होतो बरं का आणि मानिनताईंना म्हणतो, आई पूजा कशाला करतोय आपण, कोणासाठी करतोय. गुरुजी एकदम सस्पेन्सरित्या पाहायला लागतात पार्थ. मग मानिनताई म्हणतात, अरे असं काय बोलतो पार्थ, अरे काय झालं. मग पार्थ म्हणतो, आई जिच्या सोबत मी पूजा करतोय, जिच्यासाठी करतोय, तिला कुठे माझ्यासोबत संसार करायचा आहे. आता लगली असं बोलल्यावर ढडडंग 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 म्युझिक वाजतं बरं का. लगे त्या स्वात्या फुटेज खायला लागतात. अरे बापरे विक्रम, अरे काय बोलतोय पार्थ, काय रे हे. आता लगेच ते विक्रम म्हणतात, अगं काही नाही ताई मी बोलतो त्याच्याशी. आता त्या विक्रमला टेन्शन, ही आपली बहीण तमाशा न करो. काय लावलंय बघा ना. आता लगेच या मानिनताई म्हणतात, अरे काय रे पार्थ असं काय वागायला लागलाय वेगळा एकाएकी. लगेच पार्थ म्हणतो, आई तुला कळतंय ना तुला मी एकाएकी वेगळा वागतोय. अगं आई मी हात जोडतो ग, मला त्रास होऊ लागला आता या सगळ्याचा. लगली तो हातबीत काय जोडायला लागतो. लगेच जीवाजवळ येतो आणि म्हणतो, ए जीवा, अरे तू काय गुरुजींनी सांगितल्यावर येऊन बसला पाटावर. जीवा बसलास लगेच पाटावर येऊन, का करतोयस रे हे सगळं जीवा. तुला मान्य आहे का ही पूजा, म्हणजे याचं तर लग्न मोडायचंच आहे. त्या जीवाच्या का मागे लागला कोणाच ठाऊक. आता तो जीवा टेन्शनमध्ये आला ना, तो लगे नंदिनीकडे पाहायला लागतो. नंदिनीच्या चेहऱ्यावर शांतता आहे नेहमीप्रमाणे. मानिनताई म्हणतात, अरे बाबा, अरे पार्थ काय चाललंय तुझं. लगेच पार्थ म्हणतो, अगं आई माझं पूजेला विरोध नाहीये, पूजा तू कर, पण आम्हाला कशाला बसवून ठेवलं तुम्ही पूजेला. नाही म्हणजे तुम्ही बसा ना पूजेला, तू आणि बाबा, इथे आमचं कशात काही नाही. आणि आता लगे मानिनीताईंना फुल टेन्शन आलंय. अरे बापरे असं काय बोल लागला आपलं पोरग. लगे वसू आत्या आल्या ड्रामा करायला. अगं बाई काय हो पार्थ, अरे कशात काही नाही म्हणजे.
आता मानिनताई लगे घाबरतात, त्यांना वाटतं वसू आत्या तमाशा करतात काय. लगे मानिनताई म्हणतात, अहो ओ वंस थांबा ना जरा, अहो ताई मी बोलते ना पाठची. लगली वसू आत्या बोलायला लागतात, त्या मानिनताईंना झालं मी काही बोलायला लागले की हिला माझंच तोंड दिसतं. अरे यार प्रेक्षकांना कुठल्या कुठे चाललं पाना. आता लगेच मानिनताई म्हणतात, अरे देवा पार्थ, अरे काय झालं तुला, असं अचानक का बोलतोय तू. लगेच पार्थ म्हणतो, आई का कशासाठी, या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत माझ्याकडे. अगं आई मला एवढंच बोलायचंय की मला मनाच्या विरुद्ध नाही ग करायची ही पूजा. आता पार्थ लगली टू बी सिरियस झालाय बरं का. लगेच आता तो म्हणतो, आई पूजा करायची असेल तर तू आणि बाबा बसा ना ग पूजेला, कशाला आम्हाला बसवलंय. लगली ढंगचिक ढंगचिक चालू. पार्थचे बाबा चिडतात आणि म्हणतात, ए काय चाललंय रे पार्थ, तुझं काय बोलतोयस तू, आम्ही तुमच्या सुखाचाच विचार करून हा सगळा घाट घातला ना, काय बोलतोयस तू हे सगळं पार्थ, कळतंय का तुला. अरे तुझ्या सुखाचा तुमच्या सुखांचा विचार करतोय ना पोरांनो आम्ही, आणि तुम्ही आम्हालाच पूजेला बसायला सांगताय. अशानं मूळ मोटिव्ह कसा साध्य होणार. आता मानिनताई म्हणतात, ए राजा, अरे सगळा घाट आम्ही तुमच्यासाठी घातला ना, आणि गुरुजी येऊन बसलेत, त्यांना काय परत जायला सांगायचंय का, असं करत असतो का कधी आपण. आता हा पार्थ म्हणतो, अगं आई मी कुठे काही बोललो, पण लगे वसू आत्या फुटेज खायला तयार. अरे पण काय पार्थ, अरे बाबा पार्थ तुझ्या मनात जे आहे ना ते सांग ना सगळ्यांना स्पष्टपणे. लगे मॅन्युप्लेट करायला लागतात बरं का पार्थला, आणि म्हणतात, बरं चल मी स्पष्टपणे विचारते, तुला काव्यासोबत पूजेला बसायचं नाही का बाबा. आता लगली काव्या फुल टेन्शनमध्ये, हां असं काय बोलल्या वसू आत्या. लगली वसू आत्या पुढे म्हणतात, नाही तुला काव्यासोबत नाही बसायचं बाबा पूजेला, मग का नाही बसायचं ते सांगून टाक आम्हाला. बिचारी ती काव्या किती श्रम करते तुमचं लग्न टिकावं म्हणून, केवढं एफर्ट घेते ती. काय रे पार्थ तुला दिसत नाही का रे हे, काय ग मानिनी, अगं बोल ना तू. अरे काय रे पार्थ कशाला त्या काव्याच्या विरोधात जातोय. म्हणजे पहा प्रेक्षकांनो आत्याबाई कशा भांडणं लावताय. लगेच या मानिनीताई म्हणतात, अहो वसुताई शांत बसा ना. लगे वसुताई म्हणतात, काय वसुताई वसुताई, ए काय ग मानिनी तुझ्या लक्षात नाही आलं का. अगं त्या दिवशी पार्थ ऑफिसला गेला तेव्हा डब्बा घ्यायचा विसरला होता. अगं आपल्या काव्याने शिकली की नाही खिचडी तुझ्याकडनं, स्वतः घेऊन गेली की नाही खिचडी पार्थसाठी. अगं किती म्हणत होते मी काव्याला, अगं अभ्यास कर काव्या अभ्यास कर. लगली पार्थ काव्याकडे पाहायला लागतो बरं का, काव्या पार्थकडे पाहायला लागते. लगेच वसू आत्या म्हणतात, पण नाही बाई तिचा इंटरेस्ट कशात होता, पार्थला डब्बा घेऊन जाण्यासाठी, हो की नाही. आता प्रेक्षकांनो मला सांगा, या वसू आत्याला यांचं पांगवायचं आहे ना, तर आता रम्या आणि वसू आत्या बघा कशी साईड घेतात यांची. अरे देखा ना क्या चाहते हो बाई, मला ते पण उमजे ना आता काय बोलावं, म्हणजे नेमकं यांना दाखवायचंय काय. बघा आता पुढे काय काय बोलतात या. लगेच आता वसू आत्या म्हणतात, अरे हे सगळं तिने जे केलं ते विसरलं का पार्थ तू. लगेच रम्यामध्ये पडते बरं. रम्या म्हणते, आई बोलते ते बरोबर आहे, खरंच आहे. अरे पार्थ तुझी न गल्लत होते, नाही म्हणजे महिनाभर तुझी बायको तुझ्याशी भांडली, पण आय गेस वटपौर्णिमेपासून काहीतरी झालंय रे काव्याला, तिला किती काळजी वाटायला लागली आहे तुझी. अरे लगेच पार्थ आणि काव्या एकमेकांकडे पाहायला लागतात. लगेच आता रम्या जीवाबद्दल बोलायला लागते मध्येच. जीवा त्याच्या बायकोसाठी किती एफर्ट घेतोय, आणि मामी ती चिठ्ठी, अगं गजरा बिजरा आणला जीवाने मामी, आणि लव्ह लेटर पण लिहिलं होतं त्याने नंदिनीसाठी. म्हणजे माझ्यानंतर लव्ह लेटर लिहिणारा जीवा पहिलाच आहे घरामध्ये. किती क्यूट ना. म्हणजे एवढंच नाही अगं आई, जीवाने नंदिनीच्या आनंद निवासमध्ये पाणीपुरी पण अरेंज केली होती म्हणे. आता लगेच वसू आत्या म्हणतात, अगं बाई कधी झालं हे. रम्या म्हणते, अगं आत्ताच. अगं तो मस्त सगळ्यांना अशी पाणीपुरी भरवत होता आणि सगळे एक एक जण खात होते. आणि काय रे पार्थ, जीवा एवढं सगळं करतोय त्याच्या बायकोसाठी आणि तू बोलतोय त्याला पूजेला बसायचं की नाही. ऑफकोर्स त्याला पूजेला बसायचंय, हो की नाही. आता लगेच जीवा चिडतो आणि म्हणतो, ए रम्या तुला हे सगळं कोणी सांगितलं ग, मिथुन काकाने सांगितलं का. लगेच रम्या म्हणते, नाही रे जीवा, मिथुन काकाने नाही. कोण होते बघ ते महाजनी म्हणून होते बघ, त्यांनी सोशल मीडियावर तुझा व्हिडिओ टाकला होता. म्हणजे तू पाणीपुरी बनवत होता आणि ते खात होते, नंदिनी पण उभी होती तुझ्या बाजूला त्या व्हिडिओमध्ये. अरे देवा, आता एक्सपोजच करून टाकलं रम्याने. लगेच आता तो जीवा बघा कसा पलटला. तो लगेच सगळ्यांसमोर म्हणतो, नाही मी जस्ट नंदिनीला हेल्प करायची होती म्हणून ते सगळं केलं. आता लगेच नंदिनीला राग आला, सगळ्यांसमोर खोटं बोलू लागला जीवा. लगेच ते पार्थचे बाबा लगेच साईड घेतात सुनेची आणि म्हणतात, हेल्प वगैरे काय बोलतोस रे जीवा, अरे प्रेमापोटी केलं असं म्हणणं, बायकोसाठी केलं, एवढं काय त्यात सगळ्यांना सांगता नाही येत का तुला जीवा. पार्थचे बाबा पुढे म्हणतात, नाही म्हणजे काय रे पार्थ, तू मान्य कर अथवा नको करू, पण काय आहे ना, जीवा आणि काव्या बदललेत आणि आम्ही बघतोय ना आमच्या डोळ्यांनी हे सगळं रोज, त्यांच्यातले बदल आम्हाला जाणवत आहे. आता पार्थ म्हणतो, हे बघा बाबा. लगेच आता नंदिनी मध्ये पडते आणि म्हणते, सॉरी बाबा आणि सॉरी पार्थ, मी जरा मध्ये बोलू का.
आणि काय सांगते मी, ऐका, उगाच कशाला त्रागा करताय पार्थ. गुरुजी म्हणालेत ना की हे सगळं प्रत्येकाने आपल्या मनाचा आवाज ऐकून पुढे जायचंय. आता नंदिनीने हे सगळं सांगितल्यावर पार्थला पटलं बरं का. खरं तर प्रेक्षकांनो यांचंच लग्न लावून द्यायचं असतं, पण उगाच या विरुद्ध जोड्या लावल्या यांनी. आता बघू लग्नानंतर कसं कसं प्रेम होतंय. पुढे नंदिनी म्हणते, पार्थ आपण शहाणे आहोत ना, समजूतदार आहोत, आपण आपल्या मनाचा आवाज ऐकलाय की नाही आधीच. आता नंदिनीने काय गोलमोल उत्तर दिलं ना पार्थला, कोणाकोणाला कळलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नंदिनीच्या बोलण्याचा अर्थ मी तुम्हाला उद्या एक्सप्लेन करेल. आता बघा, गुरुजी लगेच म्हणतात, चला पोरांनो पूजेला बसा. मग लगेच काव्या पार्थला म्हणते, हे बघा पार्थ, पूजेला कशाला नाही म्हणताय, जे घडणारे ते आपण टाळू नाही शकत आणि जे आधीच घडलंय तेही आपण टाळू शकत नाही, मग कशाला उगाचच तुमच्या जीवाला त्रास करून घेताय पार्थ. आता हे सगळं काव्या बोलते बरं का पार्थला. मग आता गुरुजी म्हणतात, हे बघ पार्थ, तुझ्या मनात शंका येणं रास्तंय. आपल्याला वाटत असतं की आपण आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगतोय, पण देवाने आपल्या आयुष्याच्या योजना आधीच सगळ्या केलेल्या असतात. चला बसा बरं पूजेला पटकन. आता लगेच सगळेजण पूजेला म्हणजे जोड्या बसल्यात पूजेला. आता गुरुजींनी सांगितलं म्हणल्यावर पार्थ जवळ दुसरा पर्यायच नाहीये पूजेला बसण्यासाठी. तर बघा, आता गुरुजीने सांगितल्या मानिनीताई पुन्हा म्हणतात, चला बसा पोरांनो पूजेला बसा बरं. आता सगळे बसले एकदाचे पूजेला. काय तो फुटेज खाल्लाय. आता मला तर वाटलं होतं की हे स्वप्न आहे. म्हणजे बघा ना, पार्थने एवढं डिटेल सांगितलं मानिनीताईंना की म्हणजे तिला माझ्यासोबत संसार करायचा नाहीये वगैरे वगैरे, तरी पण हे सगळं सागर संगीत पूर्ण झालंय. तर आता पूजेला बसल्यात जोड्या. आणि आता इथे पुन्हा मालिकेचं टायटल सॉन्ग. प्रेक्षकांनो मोजून सांगा मला, मालिकेचं टायटल सॉन्ग किती वेळेला लावतात हे रोजच्या एपिसोडमध्ये. खरं सांगा मला, अर्धा वेळ त्याच्यात जातो की नाही तुम्हीच सांगा. आता माझं काही चुकतंय का बोलायला. पुढे बघा काय झालंय. आता पूजा झाली आहे आणि किती वेळ ते गाणं वाजलंय. गाणं वाजता वाजता आपल्याला पूजा बघायला मिळणार आहे. आणि सेम एक्झॅक्टली तेच आपलं, पार्थ तिच्याकडे बघतो, ती पार्थकडे बघते, काव्या हिच्याकडे बघते, तिच्याकडे बघते, असं बघणं चालू आहे. आणि रम्या या चौघांकडे बघत राहते बिचारी, मेरा नंबर कब आएगा करून. हे जे तुम्ही बघताय ना ते सगळ्यांच्या चेहऱ्याचे फक्त एक्सप्रेशन्स आहेत. तर बघा, आता अशा पद्धतीने ही पूजा संपन्न झाली आहे अगदी कुठल्याही विघ्नाशिवाय. आणि आता गुरुजींनी सांगता केली आहे, श्री सत्यनारायण महाराज की जय, सांगता झाली आहे. आणि आता गुरुजी म्हणतात, चला आता पूजा छान व्यवस्थित संपन्न झाली आहे. मग लगेच आता काव्या पार्थ सिरियस होतात, नंदिनी जीवा सिरियस होतात. मग गुरुजी म्हणतात, मानिनी प्रसादाचं शिरा आण बरं. आपल्या प्रेक्षकांनाही थोडा मिळाला असता तर बरं झालं असतं, पण जाऊ द्या, आपण आपलं बघूनच गोड मानून घेऊयात. तर अशा पद्धतीने पूजा समाप्त झाली. आता मानिनीताई प्रसादाचं शिरा आणायला जात असतात. लगेच वसुआत्या म्हणतात, थांब मी आणते मानिनी. लगेच रम्या म्हणते, आई मी येते तुझ्यासोबत. आणि लगेच आता त्या दोघीजणी स्वयंपाकघरात जातात. मग पार्थचे बाबा म्हणतात या चौघांना, चला पोरांनो जोडीने नमस्कार करा गुरुजींना. आणि आता हे सगळेजण गुरुजींना नमस्कार करायला लागतात. आणि आता इथे लगली ढंगचिक म्युझिक वाजवलं. आता नमस्कार करताना कशाला ढंगचिक म्युझिक बरं, खरंच सांगा. कधी ना मजेशीरच वाटतं बाई मला या मालिकेचा भाग. मग आता गुरुजींना नमस्कार करतात आणि मग आता आयुष्यमान भवा असं हे आशीर्वाद देतात गुरुजी पार्थ आणि काव्याला. आणि मग नंदिनी आणि जीवा पाया पडतात. खंड सौभाग्यवती भव, असेच एकत्र राहा असा नंदिनीला त्यांनी आशीर्वाद दिलाय. मग आता पार्थचे बाबा जरा गंमत करत म्हणतात, गुरुजी आजकाल अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद नसतो का हो. मग गुरुजी म्हणतात, अहो आजकाल कुठे मुलं हवे असतात जोड्यांना, आणि काही लोकांना तर लग्न पण नको असतं, आणि काही जणांना तर घटस्फोट हवा असतो. आता गुरुजी मनकवडेत असं वाटायला लागलेत मला प्रेक्षकांनो. गुरुजींनी ओळखलंय यांच्या मनातलं. चौघाचे चौघं घाबरून गुरुजींकडे पाहायला लागतात आणि मग लग्नानंतर चालू होऊन जातं आणि एपिसोड समाप्त होतो एकदाचा. आता पुढचा भाग पहा काय दाखवणार आहे पुढच्या भागात. आता गुरुजींनी एकदम सिरियस होऊन यांना सूचना दिलाय, ओ पोरीनो तुमचं लग्न झालं तेव्हा तुम्ही मंगळसूत्र उलटं घातलं होतं, आता आजपासून तुम्हाला ते सुलटं करून घालायचंय. मग नंदिनी आणि काव्या मंगळसूत्र काढून सुलटं करत असतात. मग गुरुजी म्हणतात, थांबा, हे मंगळसूत्र तुम्हाला कोणी घातलं, तुमच्या नवऱ्यानी ना. मग आजच्या दिवशी पण तुमच्या नवरेच तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र सुलटं करणार आहे. आता त्याच्यात एवढं काय,
आता हा सीन आहे ना एवढा सिरियस म्हणून रंगवलाय त्यांनी, विचारू नका. म्हणजे यांना नातच एक्सेप्ट नाहीये तर ते मंगळसूत्र सुलट करून काय करणार बाबा या, असं काहीतरी यांना सुचवायचंय. हुश्य बाबा, झाला एकदाचा आजचा एपिसोड रिव्ह्यू लग्नानंतर होईलच प्रेमचा. तर बघूयात, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण रोज वाट बघतो कधी यांचं प्रेम होतं, कधी यांचं प्रेम होतं. पण आता बघू कधी यांचं प्रेम होतं. तर प्रेक्षकांनो, असा होता आजचा रिव्ह्यू. कसा वाटला सांगा, कमेंट्स कळवा तुमच्या. प्लीज काही प्रेक्षक ना उगाच ऍक्ट्रेसच्या लुकवर वगैरे कमेंट्स करतात. प्लीज बी सिव्हिल आणि जरा रिस्पेक्टफुल कमेंट्स करा प्रेक्षकांनो. रिक्वेस्ट करते मी जेन्युनली. असं पर्सनली कमेंट नका करू. काय ते कॅरेक्टरवरती आपण बोलतो या मालिकेच्या, असं पर्सनल वगैरे कमेंट केलेली असं बरं नाही दिसत. प्लीज असं करू नका. बी सिव्हिल अँड रिस्पेक्टफुल. तर बघूयात पुढे काय काय घडतंय. टेक केअर प्रेक्षकांनो. उद्या पुन्हा भेटते नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रमंडळींना शेअर करा. भेटूयात उद्या. धन्यवाद.